Zee 24 तास एक पाऊल पुढे। आपण बघतो आहोत 5 तास होऊन गेलेले आहेत शिवसेना प्रमुखांच्या महायात्रेला। मातोश्रीवरून सुरुवात झालेली आहे आणि अजूनही सुमारे 1 तास लागेल शिवसेना भवनापर्यंत ही महायात्रा पोहोचायला असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे। जितक्या प्रमाणात गर्दी जमा होईल, जितक्या प्रमाणात महाराष्ट्रातून देशभरातून शिवसेनेचे मावळे आणि त्याचबरोबर शिवसेना प्रमुखांवर प्रेम करणारे सगळे नागरिक येतील अशी अपेक्षा होती, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मुंबईत गर्दी जमलेली आहे असा अंदाज व्यक्त होतो आहे। आणि या दृश्यांमधून आपल्याला स्पष्टपणे दिसू शकेल किती शिस्तबद्धपणे ही महायात्रा सुरू आहे। अलोट गर्दीमुळे या महायात्रेला पुढे सरकायला वेळ लागतो आहे, मात्र कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही। पोलीस सूत्रांकडून आत्ताच आलेल्या माहितीनुसार कालपासून आजपर्यंत आता जवळजवळ 11 तास 10:30 जवळजवळ 23 तास आता होत आलेले आहेत। या 23 तासामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडलेला मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळालेला नाही। छोटासा सुद्धा गुन्हा कुठे घडलेला नाहीये आणि या दृश्यांमध्ये आपल्याला कल्पना येईल जे प्रत्यक्ष या महायात्रेमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। काय वातावरण सध्या मुंबईमध्ये आहे, कशा प्रकारे शोकग्रस्त शिवसैनिक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत, अवघा महाराष्ट्र कसा शिवसेना प्रमुखांना अखेरचा निरोप देण्यासाठी भावविवश होऊन मुंबईमध्ये लोटलेला आहे, याचं पुरेसं वर्णन करणारी ही दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। कॅमेऱ्याच्या कुठल्याही एका फ्रेममध्ये न मावणारा हा जनसागर सध्या मुंबईत लोटलेला आहे। आपण बघू शकता या दृश्यांमध्ये अत्यंत शिस्तबद्ध रीतीने पण अत्यंत मंद गतीने ही महायात्रा पुढे सरकते आहे। अजून 1 तास साधारण शिवसेना भवनपर्यंत पोचायला या महायात्रेला लागेल। 3.5 ते 4 किलोमीटरचं हे अंतर आहे, मात्र हे अंतर पार करायला इतका वेळ लागतो आहे। 5-5.5 तास आता उलटून गेलेले आहेत या महायात्रेला सुरुवात होऊन आणि ही महायात्रा अत्यंत शोकाकुल मात्र त्याचवेळी तितक्याच शिस्तबद्ध वातावरणामध्ये शिवसेना भवन आणि त्यानंतर शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थाकडे वाटचाल करते आहे।
शिवतीर्थावर आज संध्याकाळी शिवसेना प्रमुखांवर अंत्यसंस्कार होणार आहेत। संपूर्ण देशाला उत्सुकता आहे, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आपण बघू शकता शोक अनावर होतो आहे। गेल्या 4 ते 5 तासांपासून जेव्हापासून अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे तेव्हापासून आपण बघतो आहोत ठाकरे कुटुंबीय या यात्रेमध्ये अत्यंत भावपूर्ण आणि अत्यंत शोकाकुल अशा अवस्थेमध्ये शिवसैनिकांची श्रद्धांजली शिवसैनिकांना पदोपदी दिली जाते आहे। वाटेत अनेक ठिकाणी ही अंत्ययात्रा थांबते आहे। हजारो लाखो शिवसैनिक आपल्या लाडक्या नेत्याचं आपल्या साहेबांचं शेवटचं दर्शन घेत आहेत। ज्या रस्त्यांवरून ही यात्रा सुरू आहे त्या रस्त्यावरचे रहिवासी आपापल्या खिडकीतून आपापल्या गॅलरीतून अलोट गर्दी करून शिवसेना प्रमुखांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेत आहेत। गर्दीचा अक्षरशः महापूर आलेला आपल्याला बघायला मिळतो आहे दादर परिसरात। काल 3:33 महाराष्ट्राला दुःखाच्या खाईत लोटणारी बातमी आली। काही क्षणांमध्ये अवघ्या महाराष्ट्रात उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले। काही तासांच्या आत मुंबईतली आणि महाराष्ट्रातल्या तमाम व्यापाऱ्यांनी आपापली दुकानं बंद केली। रेल्वेचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात आला। आज असणाऱ्या सगळ्या परीक्षा रद्द करण्यात आल्या। मुंबईतल्या सर्व थिएटर्सनी आणि नाट्यगृहांनी 2 दिवस बंद पाळण्याचा निर्णय घेतला। शिवसेनेनंही आवाहन केलं संपूर्ण शिवसैनिकांना कुठलाही अनुचित प्रकार न करण्याचं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होईल असं कुठलंही कृत्य न करण्याचं, स्वतः देखील सार्वजनिक वाहतुकीनंच सार्वजनिक वाहनांनीच प्रवास करण्याचं आणि अत्यंत शिस्तबद्ध रीतीने या महायात्रेमध्ये सहभागी होण्याचं आणि या आवाहनाला 100% प्रतिसाद देत या क्षणापर्यंत कुठलीही अनुचित घटना न घडता ही महायात्रा चालली आहे शिवसेना भवनकडे। झी 24 तास एक पाऊल पुढे।